एकदम जाळीदार आणि पौष्टिक, ते सुद्धा खूप साऱ्या व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्सनी भरपूर असा हा आपला हेल्दी नाश्ता। तर त्यासाठी मी ते अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तर तांदूळ मी या ठिकाणी रेशनचा घेतलेला आहे आणि 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत। मेथी दाण्याने काय होतं, ते जे बॅटर आहे आपलं छान प्रकारे फुलायला मदत होते आणि पोह्याने काय होतं, एकदम असा कुरकुरीत होतो नाश्ता। तर त्यासाठी मी पोहे सुद्धा घेतलेले आहे। त्यानंतर खूप सारं पाणी घालून ते छान 4 ते 5 वेळेस स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये खूप सारं पाणी घालून आपल्याला 5 ते 6 तास त्याला भिजवत ठेवायचं आहे व्यवस्थित, खूप सारं पाणी घालून। तर याने काय होईल, भिजवलं ना तर व्यवस्थित ती सगळी डाळ जी आहे ती भिजवून असं या प्रकारे जे आहे ते फुलून आलेलं आहे आपले सगळं डाळ आणि तांदूळ पोहे अशा प्रकारे। त्यानंतर आपण एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे, त्यानंतर त्यामध्ये ते सर्व जे आहे आपलं व्यवस्थित पाणी गाळून ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। आपण जसं इडलीचं वगैरे पीठ ग्राइंड करतो त्याच प्रकारे घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी जे आहे ते व्यवस्थित सगळं पीठ जे आहे ते ग्राइंड करून घेतलेलं आहे अशा प्रकारे। बघा, खूप पातळ नाही, असं आपल्याला इडलीचं बॅटर करतो आपण तसंच घ्यायचं आहे। आणि ह्या बॅटरने आपण 1 नाही 2 नाही तर 3-4 प्रकारचे जे आहेत नाश्ते बनवू शकतो। रोज सकाळी प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचं, तर हे बॅटर जे आहे एकदम उत्तम आहे, हेल्दीसुद्धा आहे। त्यानंतर जे मिक्सरच्या जारला बॅटर लागलेलं होतं त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून त्याला परत ग्राइंड करून, म्हणजे काय होतं ते सगळं जे बॅटर आहे ते व्यवस्थित निघून येतं। त्यानंतर आता आपण याला 6 ते 7 तास परत भिजवायला ठेवूया। अशा प्रकारे जे बॅटर आहे ते फुगून येतं। मग तुम्ही हवं तर ओव्हरनाईटसुद्धा सोक करू शकता। अशा प्रकारे आपलं बॅटर छान फुलून आलेलं आहे। त्याला आता छान प्रकारे परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। थोडंसं बॅटर दुसऱ्या पात्रामध्ये काढून घेतलं ना अशा प्रकारे एक डायरेक्शनने छान असं या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपण त्यामध्ये काही भाज्या घालणार आहोत। तर तुम्ही काय होतं, कधी कधी मुलं भरपूर अशा भाज्या असतात की जे खात नाही, तुम्ही त्यासुद्धा भाज्या घालू शकता। तर या ठिकाणी मी सिमला मिरची, टोमॅटो आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी जे अद्रक आहे ते ठेचून घातलेली आहे। तुम्ही हवं तर यामध्ये मटार घालू शकता, त्यानंतर गाजर किंवा आणखीन काही तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील त्या तुम्ही घालू शकता। अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा कट करून घातलेली आहे, तीसुद्धा छान प्रकारे आपण मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण चवीसाठी मीठ घालणार आहोत तर या ठिकाणी मी 1 चमचा जे मीठ घातलेलं आहे। आता आपण आप्याचं पात्र जे आहे इकडं गरम करायला ठेवलेलं आहे। तर आप्याचं पात्र छान प्रकारे तेलाने ग्रीस करून गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये सर्व जे आहेत आप्पे लावून घ्यायचे आहेत, खूप फुल नाही भरायचे, थोडी थोडी जागा ठेवायची त्याला फुगण्यासाठी। आणि आता आपण याला 5 मिनिटं ठेवूया। तर अशा प्रकारे जे आहेत आप्पे मी छान पलटवून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि अशा प्रकारे आपले जे जाळीदार आप्पे आहेत ते रेडी आहेत। आता मी तुम्हाला म्हटलं होतं की या बॅटरने आपण 1 नाही 2 नाही 3 नाश्ते करू शकतो। तर या प्रकारे ज्याच्याकडे सपोज कधी कधी काय होतं, आपल्याकडे आप्पे पात्र नसतं, तर त्यासाठी तुम्ही इथे कुठलाही तवा घ्या। मी इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि त्यावर अशा प्रकारे आपण जो आहे उत्तप्पा आपला घालून घ्यायचा आहे आणि इतका सहज इझी पण इतका मऊसूद व्यवस्थित उत्तप्पा तयार होतो।